मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन तिच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला, तसेच तिच्या घरच्यांना बघून घेण्याची धमकी दिली। हा प्रकार बालाजीनगर येथे घडला होता। घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी धनकवडी येथून अटक केली आहे। त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे। याबाबत बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून पंप्या उर्फ आशिष श्रीकृष्ण राग व 19 राहणार बालाजीनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। याच्यावर IPC 354, 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी रात्री 12:30च्या सुमारास तरुणीच्या घरी गेला। स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे त्याने कृत्य केले। तरुणीने आरडाओरडा केला असता आरोपीने मारहाण केली। आरोपीने फिर्यादी व तिच्या घरच्यांना बघून घेण्याची धमकी देऊन विनयभंग केला। त्यानंतर आरोपी फरार झाला होता। सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना माहिती मिळाली। बालाजीनगर येथे मुलीच्या छेडछाडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पंप्या उर्फ आशिष राग बालाजीनगर येथील सार्वजनिक रोडवर थांबला असून त्याच्याकडे कोयता आहे। पथकाने बालाजीनगर येथे जाऊन छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार कोयता आढळून आला। पोलिसांनी कोयता जप्त करून आरोपीकडे सखोल चौकशी केली। चौकशी दरम्यान त्यांनी मुलीची छेड काढल्याची कबुली दिली। आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, विनापरवाना हत्यार बाळगणे अशा प्रकारचे 2 गंभीर गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत।